ऐका ना, पालक मुलं खात नाहीत, तर मग अशी पालकाची वडी ट्राय करून बघा. नक्की मुलं आवडीने खातील. खूप छान लागते, पटकन होते, कमी साहित्य लागतं आणि हो कमी ऑइली पण होते आणि सकाळच्या नाश्त्यामध्ये खूप भारी लागते. सॉससोबत ना खूप छान लागते. मी एक जुडी घेतली पालकाची, तिला व्यवस्थित निसून धुवून घेतलं आहे. आता तिला बारीक करून घेतलं आहे. त्यामध्ये ना 1 वाटी बेसन पीठ, 1 वाटी हे कोथिंबीर, 1 वाटी रवा, एक अर्धी वाटी टोमॅटो, लाल तिखट, धनेपूड, जिरं आणि चवीनुसार मीठ. हे सगळं घालून ना एकदम मिक्स केलं आहे. एकदम छान 5 मिनिट मिक्स करून घ्या. सगळं आपण उंडा कणिक भिजवतो तशी भिजवून घ्या 5 मिनटं. हे बघा आता छानसं भिजलं आहे ना. आता त्याला झाकून ठेवा 10 मिनटं, अगदी 10 मिनटं ठेवा. म्हणजे काय होतं, सगळं पालक पाणी सोडतो आणि सगळं मिक्स असं हे होतं. त्याला पाणी वगैरे टाकायची अजिबात गरज नाही आहे. हे बघा पालकाने आपोआप पाणी सोडलं. मीठ आणि पालक असल्यामुळं ना पाणी आपोआप सोडतं आहे आणि पालक ताजा असल्यामुळं हे पण होतं आहे, काय लवकर पाणी सोडतो आहे पालक. खूप हे बघा असे मी वळमटी करून घेतली लंबी. ती एक पाण्यामध्ये कढाईमध्ये पाणी ठेवलं खाली. माझ्याकडे स्टीमर नाही आहे, त्यामुळे एक जाळी टेकली त्यावर पुरण चाळणी. त्यामध्ये ते 2 लाटणी केलेले ते ठेवून घेतले. 15 ते 20 मिनटं वाफवून घेतले. हे बघा मस्त वाफवले. थोडंसं असं चाकू लावून बघायचं. चाकू जरी कोरडा निघला ना तर समजायचं की ते शिजले म्हणून. आतून मस्त शिजून द्यायचे. बघा मी आता बारीक बारीक हे करून घेतले. त्याचे चकद्या वड्या पाडून घेतल्यात. आता ते मस्त फ्राय करून घेतले. तेल एका कढाईमध्ये ना कडकड तेल करून घेतलं. जास्त गरम हाय फ्लेमवरच तळून घ्या. हे बघा आणि बुडबुडे कमी, बबल्स कमी झाले ना की बघा छानशा हे झाल्या, कमी ऑइली होतात. हे बघा छानशा काढून घ्यायच्या, गरम गरम सेप करायच्या. माझी रेसिपी आवडली असली तर नक्की शेअर करा. हो सबस्क्राईब करताय ना.